day later. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 9:30. तर आम्ही लोक 10 वाजेपर्यंत दिल्ली स्टेशनला पोहोचू. तर तिथून डायरेक्ट रूमवर जाणार आहे. तर ते छोटे मोठे डेक तुम्हाला मी दाखवत राहील. 10 वाजेपर्यंत ट्रेन सोडेल आम्हाला स्टेशनवर, दिल्ली स्टेशनवर. तर काय तुम्ही कंटिन्यू राहिले बघा. Yo, Chirag, that shit's crazy. तर गाईज आपण आता दिल्लीला फायनली पोहोचलोय निजामुद्दीन स्टेशनला. तर आता आपण बघतो का आपला कॅब बुक करतोय. इथून आम्ही कॅब बुक करून डायरेक्ट रूमवर जाऊ. रूमवर फ्रेश वगैरे झालं नाही. गाडीमध्ये पण नाश्ता वगैरे काय केला नाही. तर तुम्ही लोक कंटिन्यू राहा, तुम्हाला आता क्लिप्स दिसतीलच. तर आपण कॅबचा वेट करतोय. कॅब आली तर लगेच आपण रूमवर जाऊ. तर कंटिन्यू राहा. फायनली आपली कॅब आली आहे. तर आता आपण कॅब मध्ये बसलोय. डायरेक्ट आता चालू रूमवर. तर टॉनी गंटू. तर आम्ही लोक आता इथून डायरेक्ट रूमवर जाऊ. हॉटेल तिथं जाऊन आपल्याला हॉटेल बुक करायचं आहे कॅबवाले अंकल. तर फक्त आता आपण इथून जाऊन रूमवर काय फ्रेश वगैरे होतो तुम्हाला मी टेक दाखवत राहील. पार्लियामेंटम संसद भवन। अच्छा चला वो सामने। अच्छा दूर है बहुत दूर। अच्छा अच्छा, इधर मोदी जी आके बैठते क्या? इधर ही होते हैं ना वो परेड जो होती है ना परेड, हाँ वो इस रोड पे होती है। अच्छा इधर होती है। यहाँ से लेके और यहाँ तक इंडिया गेट है। ये सामने इंडिया गेट आया। तब ने 8047 ले रखी है। लगा रखे ना अपनी छाती पे। अच्छा ये वो लगा रखे। हाँ ये इधर से गेट है क्या? ये सब ऐसे खड़े हैं पेड़ करते तो अरे बाप रे, एकदम सिक्योरिटी ना पूरी। मोदी जी प्रधानमंत्री ऐलान करते हैं उसको। ये फ्रंट गेट है सामने इधर से गेट और इधर से ये फ्रंट गेट है क्या? तर गाईज आपण फायनली रूमवर पोहोचलोय. वगैरे होऊन आम्ही जेवण करणार आहे आणि काय काय मजा होणार आहे ते तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. तर आता मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि खाऊ पिऊ ते पण तुम्हाला मी दाखवत राहील पुढच्या क्लिप्समध्ये. तर बघत राहा. बाय. आणि आता आम्ही काय लावणार आहे माहिती तुम्हाला मी दाखवतो. 1 सेकंड बघा. अरे मच कर रहा. आम्ही लावणार आहे आता स्क्रब. कोणता आहे, कोणत्या कंपनीचा आहे? ॲव्हरीवूडचा स्क्रब लावणार आहे. तुम्ही पण एकदा यूज करा. सो हे नका. तर मग आता आपण लावतोय काय म्हणतात त्याला, स्क्रब. स्क्रब लावतोय आम्ही फक्त लावतोय. नाही आणि होणार पण नाही. जिथे जिथे फोड आहेत ना हे तिथं लावायचं, ते बेस्ट असतं. आणि आमचा टॉनी स्मार्टी आहे ना, यु नो. साई बाबा ट्रोलो. तुला फक्त आहे ना गालावरच फोड आहे, जास्त नाही. आणि याच प्रकारे टॉनी आता स्मार्टी बनणार आहे. तर मुलींच्या लाईनी खूप लागणार आहे बाहेर. तर तुम्ही बघू शकता टॉनी खूप चिकना दिसणार आहे. थोडं टॉनीचा आयडी मेन्शन करतो, प्लीज यार टॉनीला फॉलो करा, खूप सपोर्ट करा टॉनीला. खाली आयडी मेन्शन करतोय. मग तुम्हाला आमचा चेहरा दाखवतो कसं. असंही काय फायदा नाही यार, कोणती पोरगीच नाही, काय करणार, सिंगल आहे. सिंगल. तर मग थोड्या वेळात आम्ही आलो जर 5-10 मिनिटात चेहऱ्यातून. मग तुम्ही आमचा चेहरा बघा. काहीच फायदा नाही झाला आमचं हे लावून. बट चांगलं वाटतंय, थोडंसं तरी चांगलं वाटतं यार. कोणी पोरी असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा.
तर आता आपण आलोय दिल्लीच्या एक छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये. आता आम्ही लोक जेवणार आहे. खूप भूक लागली अँड मग नंतर जेवण आपलं एक छोटंसं काम आहे तेवढं क्लिअर करायचं आहे. तर आपण नंतर भेटू जेवण वगैरे करून मस्त वेगळी. सो कंटिन्यू राहा. तर आता आपण चाललोय जेवलोय वगैरे चांगलं. आता आपण चाललोय एक छोटंसं काम आहे ते क्लिअर करायला आणि मग तिथून डायरेक्ट रूमवर. तर काय आता ते छोटं जे काम आहे ना तेवढं आपटून डायरेक्ट आपण रूमवर जाऊ. जर जमलं तर उद्या आपण फिरू, जर नाही जमलं तर मग कॅन्सल. आपण डायरेक्ट मुंबईला उद्या. तर मी तुम्हाला डायरेक्ट रूमवर भेटतो. बाय. तर गाईज झाला आता दिल्ली फिरून खूप झाला. आता आम्ही लोक चाललोय परत होम टाउन मुंबई. कॅब बुक केली. आता आपण चाललोय इथून कुठे चाललोय एअरपोर्टला. एअरपोर्टला चाललोय. एअरपोर्ट वरून मग आता फ्लाईट आहे आमची. तुम्ही लोक कंटिन्यू राहा. आपण फ्लाईटचे 2-3 टेक्स्ट तुम्हाला दाखवू. तर कंटिन्यू. आणि तुम्हाला सॉरी मी तुम्हाला अजून पुढचं काय दाखवलंय कारण की काय कामात बिझी होतो म्हणून आम्ही कुठं फिरलो नाही. बट जे काय थोडं कॉम्प्रोमाइज करून घ्या. तर काय थोडं कॉपरेट करावं लागेल तुम्हाला. तर सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा फ्लाईटमध्ये आम्ही काय काय मजे. तर आता आपण खाली उतरलोय. कॅबचा वेट करतोय आणि आम्हाला तिथं जाऊन अजून सगळं बाय करायचं. तर हेच चालू फ्लाईटचं खूप टेन्शन येईल. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा. आपण कॅबचीच वाट बघतोय. कॅब आली तर लगेच बसून आपण डायरेक्ट एअरपोर्टला. तर कंटिन्यू राहा. आपली कॅब आली आहे. लवकर लवकर टिकीट आपलं सामान लगेच टाकून. हे काय बाय लवकर सामान टाकून लवकर लवकर निघायचं आपल्याला फक्त. बसा बाय लवकर लवकर बसा. तर ओटीपी आहे ना 9235. आपण आता दिल्ली सोडून चाललोय. खूप वाईट वाटतंय. कसं फील करताय बाय तुम्ही? चाललोय आता डायरेक्ट आम्ही एअरपोर्ट वर भेटू. इधर छोटे छोटे बच्चे सब आसपास पे छोटा रे बच्चों का चोट जो आने वाली पीढ़ी तेरी बात मानते. तेरे लेफ्ट साइड के कंधे पे एंजल है और राइट साइड के कंधे पे आईवान तो कैसे का भटकेगा शैतानी. तर आता आपण फायनली एअरपोर्टवर पोहोचलोय. पण आतमध्ये जाऊन काउंटरवर तिकीट वगैरे काढून आता आपण ते इन्फॉर्मेशन काढू. तर टॉनी बाय कसं फील होत आहे टॉनी बाय? रावच एकदम एकदम रावच. गट्टू बाय कसं फील होत आहे गट्टू बाय? हा आता आम्हाला तिथे जाऊन तिकीट काढायचे. तिकीट बाय करतो. इथून सेकंड नंबर काउंटरवर जायचं. आपले तिकीट वगैरे कन्फर्म झाले. आता आपण ओला करतोय. तिथून 5 किलोमीटरवर सेकंड नंबर काउंटर आहे. तर आपण तिथं जाऊ आणि मग तिथून आपली फ्लाईट आहे. बघत राहा. डायरेक्ट फ्लाईट मध्ये भेटू. आपली कॅब आली आहे. तर हे घे बाय लवकर बॅग घ्या. बॅग घ्या लवकर. आणि सो आता आम्ही वेट करतो आपल्या फ्लाईटची. तर फ्लाईट येईल थोड्याच वेळात. तोपर्यंत आम्ही बसलोय वेट करतोय. टॉनी गट्टू तर आता थांबलोय डायरेक्ट फ्लाईटमध्ये. मग तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटू. ब्रदर्स गट्टू रावस फील होते एकदम रावस.
तर आम्ही लोक पोहोचलो आता सांताक्रूजच्या एअरपोर्ट. सांताक्रूजचा एअरपोर्ट सोडा. ब्रेकिंग न्यूज आम्हाला सनी लिओनी दिसते, बट्टी तोंड नाही दाखवत आहे. बघा बघा बघा, सनी लिओनी दिसते आम्हाला एअरपोर्टवर सांताक्रूज. फायनली आपण पोहोचलोय आता मुंबईला. तर खूप भारी प्रवास होता, तुम्ही बघितलाच असेल. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. तर असंच आपले ब्लॉग येत राहते. अँड सबस्क्राईब करा मोर व्हिडिओजसाठी. अँड लाईक कमेंट शेअर नक्की करा. सो लव यू, थँक्यू.